वेलकम टू सेकंड ब्लॉग। वर जी विहीर आहे त्या विहिरीची पूजा केली, दादाने नारळ वगैरे फोडला, त्यानंतर मग कुलदेवतेचं मंदिर आहे तिथे आलो, त्यांची पूजा वगैरे केली। या देवस्थानाची खूप छान स्टोरी आहे जी की तुम्हाला यूट्यूबवर भेटून जाईल। पूजा वगैरे झाल्यानंतर देवीसमोर खण वगैरे मांडला, त्यानंतर देवीसमोरच सर्वांनी ओटी वगैरे भरली। यावेळेस मम्मीने माझ्याकडून ओटी भरवून घेतली। देवीच्या मूर्तीमागे एक छोटीशी गुफा आहे जिथे आपल्याला खाली वाकून जावं लागतं। त्या गुफेमध्ये पूर्णपणे अंधार असतो। त्यानंतर वरतीच एक वाघोबाचं छोटंसं मंदिर आहे, तिथे सुद्धा दादाने पूजा वगैरे करून घेतली। त्यानंतर आम्ही मग खाली आलो। जेवणाची तयारी झालीच होती, फक्त चपात्या बाकी होत्या। ते वगैरे झाल्यानंतर मग जेवण वाढायला घेतलं। माकडं तर खूप वाटच बघत होते की त्यांना काही खायला भेटेल, त्यामुळे आम्ही काठी घेऊन उभे राहिलो। तर एका साईडला जेवणाची पंगत सुरू झाली। एक एक करून सर्वांचे जेवण व्यवस्थितरित्या पार पडले आणि माकडांचा काही त्रास झाला नाही आम्हाला। शेवटची पंगत होईपर्यंत पूर्णपणे अंधार झाला होता। यापुढे काय झालं हे आपण थर्ड व्लॉगमध्ये बघूया।